हॅलो हॅलो गाईज, गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईफ ब्लॉग्स अँड एंटरटेन की दुनिया. एकदा तुमच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर घरी आजी, मामा आणि माझे आजोबा आले आहेत, त्यामुळे फिरणं तर चालूच आहे. तसंच आम्ही आज पण म्हणजे राऊंड मारायला मामाकडे जायचं होतं. म्हणजे असंच राऊंड मारत मारत फिरत फिरत आम्ही जात होतो. नंतर मंदिरात आलो. ही माझी आजी आहे. आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो, जिथे म्हणजे घराच्या जवळच बाप्पाचं मंदिर आहे, तिथे आलो. मी तुम्हाला बोलली होती ना, मी खूप खूप नवीन चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आणि खूप म्हणजे एकदम प्रॉपर एकदम ब्लॉग घेऊन येणार आहे. मी मध्ये शॉर्ट्स बनवत होती, तुम्हाला आवडत होते, पण आता एक प्रॉपर ब्लॉग. माझी आजी आहे पाठी, माझी मम्मा आहेत, माझं माहितीच आहे. आणि मामा आणि आजोबा पण आले ब्लॉगमध्ये, तुम्हाला नक्की दिसतील. म्हणजे आम्ही असं म्हणजे मामाकडे जायचं होतं, पण असं फिरायचं पण होतं. सगळी हाय हाय करताय. मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे. तुम्हाला असं डेस्टिनेशन ठरवून फिरायला जायला आवडतं का असं बाहेर निघाल्यावर जिथे भेटेल तिथे आपण फिरूया असं आवडतं? मला तुम्हाला खरं सांगू, बाहेर निघाल्यानंतर ना असं राऊंड म्हणजे जिथे पाहिजे तिथे आपण जायचं, असं ठरवलं ना की होतच नाही. म्हणजे ठरवण्यामध्ये मज्जा नसते. फिरणं कशाला बोलतात, असं फिरायचं. म्हणजे कुठे पण नाही फिरायचं, पण फिरायचं जस्ट असं एन्जॉय इन अवर रिलेटिव्स, इन युअर लव्ह वन्स. खूप मज्जा येते. आणि नंतर इथे आम्ही गावदेवीच्या मंदिरात आलो होतो. म्हणजे आमच्या घराच्या जवळच देवीचं मंदिर आहे छान, तिथे आलो होतो. छानसं दर्शन घेतलं. तुम्हाला माहिती आहे, मंदिरात आल्यानंतर खूप भारी वाटतं. आणि मग तिथून आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि मामाकडे जायचं होतं. तर मामा तिथे म्हणजे मामा आम्हाला तिथे रिसीव करायला येणार होता. तर संध्याकाळची वेळ झाली होती, तर आम्ही इथे आलो चहा कॉफी घ्यायला. तर मग इथे क्रीम रोल्स ठेवले होते. आम्ही सगळे क्रीम रोल्स एन्जॉय करणार होतो. हा माझा आहे मामा. आम्ही सगळेजण आता क्रीम रोल्स एन्जॉय करतो या इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. तुम्हाला हा व्हिडिओ नाईटच्या दिवशी म्हणजे रात्रीला बघायला भेटेल, बट आमची इव्हिनिंग होती. सो चेअर्स विथ मामा, चेअर्स विथ आई. मी आजीला माझ्या आई बोलते. अँड चिअर्स विथ माय मम्मा. आम्ही कॉफी घेतली होती. तुम्हाला आवडतं का असं? मला तर खूप आवडतं एन्जॉय करायला असं. आणि देन आम्ही आलो शंभू महादेवाच्या मंदिरात, शंकराच्या मंदिरात. ॲक्च्युली आम्ही मंदिर व्हिजिट केले आज खूप सारे. म्हणजे हे दुसरे माझा मामा राहतो तिथलं हे मंदिर आहे शंकराचं. छान आम्ही दर्शन घेतलं. खूप शांत वाटत होतं. जर तुमचं मन जर म्हणजे अस्वस्थ होत असेल, तुम्हाला असं अस्वस्थ वाटत असेल ना, तर तुम्ही शंकराच्या मंदिरात येऊन नक्की बसा. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल, मी गॅरंटी देते. कारण की मला एक्सपिरियन्स आला आहे स्वतःला, त्यामुळे तुम्हाला सजेस्ट केलं आहे. खूप शांत वाटतं एकदम शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर. तर मी बसली होती शांतपणे आणि छान वाटत होतं मस्त. इथे पाणी पण वाहिलं वगैरे मस्तपैकी शंभू महादेवावर. मम्मीने, मी, सगळ्यांनीच आम्ही पाणी हे केलं. खूप प्रसन्न वाटत होतं एकदम. आणि इथे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. नंतर आम्ही इथे आलो गणपती बाप्पाच्या मंदिरात वापस. म्हणजे जिथे मामा राहतो तर तिथे हे मंदिर होतं. मी तुम्हाला आज बोलली ना, आम्ही खूप मंदिर म्हणजे विजिट केले असतील. म्हणजे पहिले गणपती बाप्पा, नंतर देवी गावदेवी मातेचं, शंभू महादेवानंतर गणपती बाप्पा, 4 मंदिरं आम्ही आज विजिट केली. खूप छान वाटत होतं. आणि मी विचार केला की तुमच्यासोबत आजच्या ज्या मी टाईम जो स्पेंड केला आहे, मी तुमच्यासोबत शेअर करावा. त्यामुळे इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेऊन मग नंतर घरी निघालो. आणि आम्ही तिथून निघत होतो, पण माझी नजर पडली आईस्क्रीमवर. मग काय, आईस्क्रीम बघितल्यानंतर कंट्रोल नाही होत. आणि उन्हाळ्यामध्ये तर अजिबात नाही. तर आम्ही सगळ्यांनी मग आईस्क्रीम खाल्ली वगैरे. ते दादा आईस्क्रीम देत होते. मग सगळ्यांनी चेरीवाली कोणाला कोणाला आवडते मला सांगा. मला तर खूप आवडते. आजकाल असे आईस्क्रीम ना खायला सहसा भेटत नाही, कारण की आपण खाल्ले तर असे कॉर्नेटो वगैरे वगैरे असेच खातो. म्हणजे मी तर हे असे कधीतरी. आणि मग नंतर आम्ही सगळ्यांनी चेअर्स केलं आणि मग आम्ही आईस्क्रीम एन्जॉय केली. देन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर बेत ठरला पनीरचा करायचा. सगळे घरी जमल्यानंतर ना एक वेगळी मज्जा असते, तुम्हाला सांगते.
आणि मग इथे मी पनीर कट करून दिले मम्माला आणि मम्मी ते पनीरची भाजी बनवत होती. मम्मीच्या हातची पनीरची भाजी लाजवाब. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल याची तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी फुल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल चॅनलवर आपल्या. आणि ते भाजी उकळी करायला मम्माने आणि ते आपली स्पेशल माय मम्मा स्पेशल पनीरची भाजी रेडी आहे. सो यमी. आणि मी आता एडिटिंग करते ना, अजून मी जेवलेली नाही. आता मी जेवायला बसणार आहे. त्यामुळे मी बघूनच इतकी हे झाली ना, काय बोलू तुम्हाला. मला प्रचंड भूक लागली. मी आता जेवायला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि मला माहिती आहे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल झालेला आहे आणि तुम्हाला मी प्रॉमिस नव्हतं केला, बट मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता एंड करते की हा व्हिडिओ आणि उद्या पण एक स्पेशल व्हिडिओ आहे. सो प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायचे असेल तर सबस्क्राईब केलं नोटिफिकेशन होतील. बाय बाय.